आज हनुमान जयंती संपूर्ण देशभर साजरी होत आहे आणि याच हनुमान जयंती निमित्तानं मी श्री हनुमानाचा जन्म असणाऱ्या अंजनेरी या गावामध्ये आलेलो आहे। गेल्या अनेक वर्षांची आख्यायिका आहे की हनुमानाचा जन्म अंजनेरी या गावात झालेला आहे आणि या ठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर हनुमानाची ही 11 फुटाची मूर्ती या ठिकाणी आहे आणि यावरती आकर्षक अशी सजावट जी आहे ती मंदिरामध्ये करण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर मूर्तीवरती वस्त्र जे आहेत ते परिधान करण्यात आलेले आहेत आणि भाविकांनी मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर देशभरामध्ये विविध ठिकाणी हनुमान जयंती जी आहे ती साजरी केली जाते। त्याच पद्धतीने अंजनेरी या ठिकाणीही राज्यभरातील अनेक लोक जे आहेत ते दर्शनासाठी आलेले आहेत आणि आपण जर पाहिलं तर सकाळी 6:28 हनुमान जन्मोत्सव जो आहे तो या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे आणि पहाटेपासून हनुमानाच्या वस्त्राची मिरवणूक जी आहे तीही काढण्यात आलेली होती। त्याचबरोबर हनुमानाला वस्त्र जे आहे तेही घालण्यात आलेले आहेत आणि जन्मोत्सव साजरा करून मंदिर जे आहे ते भाविकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे। जन्मोत्सव साजरा केला जातो, त्याचबरोबर प्रतिमा जो आहे ती या ठिकाणी प्रतिमेला त्याच्या झुला जो आहे ती दिली जाते आणि त्याचबरोबर हनुमानाच्या मंदिरामध्ये आकर्षक अशी सजावट जी आहे तीही करण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हनुमानाचा हा झुला आहे आणि या ठिकाणी हनुमानाची प्रतिमा जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अनेक भाविक जे आहेत ते दर्शनासाठी आलेले आहेत। काय सगळी या ठिकाणची आख्यायिका आहे असं सांगितलं जातं की हनुमानाचा जन्म या ठिकाणी झालेला होता आणि आज सगळी विधिवत पूजा झाली। ज्या ठिकाणी आपण उभे आहात अंजनेरी क्षेत्र म्हणजे अंजनी पर्वताचा भाग म्हणून ओळखला जातो। अंजनी मातेने तप केलेलं आहे आणि याच ठिकाणून हनुमानजी सूर्याला खाण्यासाठी आकाशात गेले आहे। तर आपण ह्याच गडावर उभे आहात। हा अंजनी गडाच्या खालचा भाग आहे जिथे ही बाल हनुमानांची स्वयंभू मूर्ती आहे आणि त्यांचंच 11 फुटामध्ये भव्य ध्यानस्थ अवस्थेमध्ये बसलेल्या हनुमानांचं प्रतिरूप आहे। या ठिकाणी म्हणतात की हनुमानजी वेगवेगळ्या रूपात साक्षात दर्शन देतात। तर गेले 4 दिवस झाले तर जन्मोत्सव सोहळा साजरा केला जात आहे। काल दिवसभर हनुमानांचं सुंदरकांड असो, भक्ती संगीत असो किंवा हा जो श्रृंगार केला गेला आहे तर ह्या महावस्त्रांचं ढोल आणि ताशांसह मोठी शोभायात्रा काढण्यात आली। ड्रोनने याला पुष्पवृष्टी करण्यात आली आणि रात्री महायज्ञाचं आयोजन इथं केलं गेलं। सकाळी 6:28 इथे जन्मोत्सव म्हणजे भजन आणि हनुमानाचा रामनाम जापाने त्यांचा मंत्रांनी स्थापना करून त्यांचा जन्मोत्सव साजरा केला गेला। महाआरती झाली आणि बालरूपामधल्या हनुमानांना पाण्यामध्ये स्थापन करून सगळ्या भक्तांद्वारा त्यांना झुला देण्याचं कार्य आपण या इथं केल्या जात आहे। म्हणतात हनुमान आपल्या सर्व मनातील इच्छा पूर्ण करतात आणि कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्याला साक्षात दर्शन देतील, म्हणून हे सर्व भक्त आनंदाने आज हनुमानांचा जन्मोत्सव या हनुमानाच्या जन्मस्थानात मोठ्या थाटामाटात साजरा करत आहे। आख्यायिका आहे ही पूर्ण अंजनी पर्वताचा हा भाग आहे। अंजनी मातेने पुत्रप्राप्तीसाठी या गडावर तप केलं होतं। म्हणतात अमृताची काही थेंब नाशिकमध्ये पडलेली आहेत, त्यामुळे 12 वर्षातनं एकदा कुंभमेळा भरतो। अंजनी मातेच्या वडिलांनी त्र्यंबकेश्वर इथे तपश्चर्या केली आणि त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग स्थापन झालं, म्हणून त्यांचेच कन्या अंजनी मातेने या पर्वतावर तप केलं आणि भगवान शंकर प्रसन्न होऊन पुत्रप्राप्तीचं वरदान या गडावर अंजनी मातेला दिलं, म्हणून हा पर्वत अंजनी पर्वत म्हणून ओळखला जातो। हनुमानजी लहान अवस्थेमध्ये सूर्याला फळ समजून खाण्यासाठी याच गडावरून आकाशात गेले होते आणि आपण त्याच गडाच्या खाली ती बालरूपाचे मध्ये स्वयंभू हनुमान आहेत जे दरवर्षी तीर्थप्रमाणे मोठे मोठे होत जातात आणि त्यांचंच हे प्रतिरूप आणि आज पाण्यामध्ये त्यांना बालरूपात स्थापन केलं आहे। की आपण जर पाहिलं तर भाविकांनी मोठी गर्दी जी आहे ती अंजनी या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन सुमित भोसलेसह सागर आवड, साम TV, अंजनेरी।